पद्मेश, मराठा आंदोलक आता अर्थात स्वाभाविकपणे आक्रमक झाले असतील, कारण मनोज जरांगेंची तब्येत एकीकडे ढासळते, आजपासून ते पाणी सुद्धा सोडतायत. काय नेमक्या भावना आहेत या सगळ्या मराठा आंदोलकांच्या? विक्रांत, आज जर पाहिलं तर आज मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकतो, जवळपास हजारोंच्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते आता मुंबई आझाद मैदान या परिसरामध्ये, बीएमसी असेल या परिसरामध्ये दाखल झाले. तर सकाळीच आपण जर पाहिलं तर अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते आता इकडे बीएमसीच्या समोर देखील, सीएसटीच्या समोर देखील आता अंघोळ करायला त्यांनी स्टार्ट केलेली आहे. अनेक लोक इकडे स्थान मांडलेत, अनेक लोकांनी ट्रकमध्ये असेल ते आपण पाहिलं की तिथे आश्रय घेतला. काही लोक आझाद मैदान परिसरामध्ये राहत आहेत, तर काही लोक बाजूला आपण जर पाहिलं सीएसटी मध्ये राहत आहेत. आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत. सर, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? जवळपास 3 दिवस झालं मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत. आम्ही जिथून त्या हाक्याला हाणलं त्या तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांनी आंदोलनाची खरी जिथून उभारलं त्या तालुक्यातून गेवराई तालुका आणि खुटा चौकातून या मुंबईकडे आलेलो आहोत. पण नेमकं सरकार झोपलं का काय? अजून देखील या मराठा समाजाला किती दिवस छळ करणार आहे? आज आमचा कित्येक समाज रेल्वे स्टेशनवर, फुटपाथवर झोपलेला पाहायला मिळतोय. ऊन, वारा, पाऊस या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आज मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असताना देखील हे महाराष्ट्रातलं सरकार झोपलं की काय? मी मुख्यमंत्री साहेबाला, देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढीच विनंती करतो की या मराठ्यांचा आता अंत संपलेला आहे. मराठा आता शांत राहणार नाही. मराठा संत नाहीये शांत राहण्यासाठी, कारण मराठा आता पेटून उठण्याची तयारी या ठिकाणी झालेली दिसते. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या मराठ्यांचा निर्णय लावावा आणि हा महाराष्ट्र सुरळीतरित्या चालू करावा. कुणी एखाद्या सदावर्त्यासारखा कुत्रा पुढे पाठवून त्या मराठ्यांचा छळ करणं थांबवा आणि त्या सदावर्त्याला कुत्र्याला आवरावा. त्याच्यानंतर ते लक्ष्मण हाक्या त्याला तिकडच थांबावं आणि त्याला देखील आवरावं, एवढीच मी सरकार पुढे विनंती करतो. एक मराठा! पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे मराठा बांधव इथे आंदोलनासाठी आलेले आहेत आणि अनेकांची गैरसोय होईल म्हणून पार आपण जर बघितलं तर ट्रक भरून जेवण असेल किंवा मोठ्या मोठ्या पाण्याच्या बाटल्या देखील आता इथे येण्यास सुरुवात झालेल्या. आता ही फक्त सुरुवात आहे. आम्ही आरक्षण घेऊनच आमच्या गावी जाऊ, असं आता मराठा आंदोलक बोलतोय. विक्रांत, धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीसाठी आणि या आंदोलकांच्या भावना नेमक्या काय त्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यासाठी. हे काही दृश्य आपण पाहतोय, एक बॅनर घेऊन एक आंदोलक एका पोलवर चढलेले आहे. त्यामध्ये त्यांनी काही आशय लिहिलेला आहे. त्या आशयामध्ये साधारण मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, सरपंच असा काही आशय दिसतोय. पंतप्रधानांपासून ते अगदी सरपंचापर्यंतची नावं त्यांनी लिहिली.